जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बोळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मांदी वैष्णवाची तुगा म्हणे तेथे सुखा काय येऊने राहे समाधाने चित्ताची करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी विठ्ठल विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबा यांचा आज 749वा जन्मदिवस आहे आणि उद्यापासून भगवान श्री ज्ञानोबा यांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सुरू होतो. एकदा टाळ्या तर वाजवा. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला आपण जिवंत आहोत हे पण आपलं भाग्य. लवकर हातात येत नाही मी कुणाच्या, पण माझे मित्र आहेत योगी निरंजन नाथ जे या संस्थांचे ट्रस्टी आहेत, हुशार आहेत, इंग्रजी फार चांगली आहे त्यांची आणि इंग्रज पहिल्यापासून काव्यबाज असतात. त्याच्यामुळं शास्त्रीला नेमकं कुठं पकडायचं ते माहीत असल्यामुळं आजच्या दिवसाची जी सेवा आहे ती माझ्याकडे आली. कधीही कीर्तनकारांनी, सगळे कीर्तनकारच आहेत, लक्षात ठेवा, सगळ्यात अवघड कीर्तन जर असेल ना ते नैमित्तिक कीर्तन आहे. ज्याच्या निमित्ताने कीर्तन करायचे ते तुम्हाला अगोदर माहिती पाहिजेत. मुंडकं नका हलवू, माऊली माहिती असतील अशी कल्पना पण करू नका. त्यांनी काय लिहिलंय याचा समीक्षात्मक अभ्यास पाहिजे, श्रद्धात्मक नाही, समीक्षात्मक अभ्यास पाहिजेत. आणि दोन्ही गोष्टीचं आकलन झाल्यानंतर त्याची मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजेत आणि मांडणी झाल्यानंतर लोकाला रुचलं पाहिजे. ह्या 4 बाबी ज्याला येतात त्यांनी नैमित्तिक कीर्तन करावं, नाहीतर अभंगा वर नेहमी बोलत जावं. विठ्ठल विठ्ठल. विश्वाच्या इतिहासामध्ये जेव्हापासून मानवी जात जन्माला आली असेल तेव्हापासून एक विठ्ठल विठ्ठल बसत जेव्हापासून मानवजात जन्माला आले असेल तेव्हा एक कुतूहल जन्माला आलं की ज्या पृथ्वीवर आपण जन्माला आलो, फार लक्ष देऊन ऐका बरं का, आणि हा फक्त बुद्धिमंताचा विषय आहे. ज्या पृथ्वीवर आपण जन्माला आलो नेमकं हे प्रकरण काय आहे? लाकडं पाण्यामध्ये तरतात, दगडं बुडतात, जे बुडतात ते पुन्हा वर येत नाहीत, जे बुडत नाहीत लाकडं त्याला फळं येतात, ज्याला फळं येतात तो खात नाही, जे खातात त्याला अक्कल नाही. खूप अवघड प्रकरण आहे. आणि मग बुद्धिमान लोकांचा एक विषय सुरू झाला, चिंतन. ही परंपरा सुरू झाली की या पृथ्वीसाठी कोणी योग्य आहे नाही, कोणी केलंय नाही केलंय. आणि माणसाचा एक नियम आहे पूर्ण पृथ्वीचा बरं का, केवळ भारताचा नाही, भारतामध्ये थोडं जास्त आहे, पण पूर्ण पृथ्वीमध्ये नाकारणारी लोक जन्माला आलेली आहेत आणि होकार देणारी लोक जन्माला आलेली आहेत. जे होकार देणारी आहेत ना ते कशालाही होकार देतात, नाही कळलं? त्यांना आहे नाही याच्याशी काहीच घेणं नाही, काहीही हा म्हणतात, कशालाही हा म्हणतात. मग या वर्गाची नस बुद्धिमान लोकांनी पकडली. जे हो म्हणणारे
याचं प्रमाण 99% आहे. कशालाही हो म्हणतात. आणि 1% जो बुद्धिमान वर्ग यांनी नस पकडली आणि त्या बुद्धिमान लोकांमध्ये एक वर्गीकरण झालं की जे व्यापार करणारे ते 99% लोकांचा फायदा उचलतात. राजकारणी लोक 99% लोकांना वेडं बनवून त्यांच्यावर सत्ता गाजवतात. कोणावर सत्ता गाजवतात? हा फार शब्द महत्त्वाचा आहे. ते खंडन कुणाचंच करत नाही राजकारणी लोक. धर्म कोणताही असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, पंथ असो, अनेक पंथ असो, त्यांना चालायचंच नाही. फक्त तुम्हाला मान्यता द्यायची, तुमच्या पाठीवर थाप टाकायचे, तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमची सत्ता गाजवू द्या अनंत काळापासून. दुसरा एक निरपेक्ष वर्ग आहे ज्याला सत्ता पण नको, धन पण नको, पण त्याला कुतूहल आहे की नेमकी पृथ्वी काय आहे. मग अशी एक विचार परंपरा भारतामध्ये सुरू झाली याचा मला अभिमान आहे. याच्या अगोदर कुठेच नाही. कारण की भारतामध्ये ऋतुपद्धती आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. ज्या लोकांना अमेरिका माहीत नाही, युरोप माहिती नाहीत, त्यांना त्याचं आकर्षण आहे. पण जे तिथं गेलेले आहेत त्यांना पश्चातापाशिवाय काहीच आलं नाही. 10-10 महिने सूर्य दिसत नाहीत, इतके गरीब लोक आहेत ते. जे गेले त्यांना माहिती आहे 10-10 महिने सूर्य दिसत नाहीत, -40 टेम्परेचर. जी नदी वाहते त्याच्यावर क्रिकेट खेळतात. किती जीवन अवघड असेल. पिकत काय असेल तिथं. शाकाहारामध्ये जेवढी जेवणाच्या व्हेरायटी भारतामध्ये आहेत पूर्ण जगात कुठं नाही. विठाला विठाला. आणि आपले येडे एवढी व्हेरायटी असून त्याच्या मागे लागलेत. आपला कंटाळाला रोज केल्यामुळं. आणि मग तो वर्ग ऋषीमध्ये आला. अगदी व्यवस्थित आहे का. ऋषी शब्दाचा अर्थ आहे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे. म्हणून तुम्ही संपूर्ण वेदामध्ये, शास्त्रामध्ये एकही अंधश्रद्धा नाही हे शास्त्री तुम्हाला सांगतोय. देव नाही हे सुद्धा शास्त्र आहे. शब्द आहे का. हे आत्ताच्या नास्तिक लोकांनी फार घमेंट करू नये. देव नाही याचे तर्कसुद्धा शास्त्रानेच सांगितले. आणि देव आहे म्हणून सुद्धा तर्काने, शास्त्राने तर्क दिलेले आहेत. म्हणून आत्ताच्या बुद्धिमान लोकांची फार विशेषता नाही आहेत. हे फक्त कोणत्या पक्षातले आहेत. आहेच्या का. जे आहे त्यांना माहीत नाही जे आहे, आणि जे नाही ते आहे असं मानणारी लोक जास्त आहेत. विठाला विठाला. नंतर रेकॉर्डिंग ऐका, वाक्य कळतील. तर कश्मकश सुरू झाला. मग विभागणी झाली. पंचमहाभूत आहेत हे शास्त्राने सांगितलेत, वेदांनी सांगितलेत. हिंमत नाही कुणाची बोलायची जगामध्ये की पंचमहाभूत आम्ही शोधले म्हणून. युरोपियन असो, अमेरिकन असो, पंचमहाभूत हा भारताचा शोध आहे. नक्षत्राचा शोध भारताचा आहे. किती नक्षत्र आहेत. 27 आहेत. आणि 27 नक्षत्रांचा हरिपाठ आहेत हे वारकऱ्याला पण माहीत नाही की 27 काय आहे. आणि 27 नक्षत्र असल्याशिवाय मानवी जीवन चालत नाही. त्याला हरिपाठ म्हणतात. आपलं आहे 99% आपण येतो. आणि मग शास्त्रानंतर चिंतनाचा वर्ग आला, त्याला मुनी म्हणतात. मग आता हे असं प्रकरण चालू असताना हे फक्त बौद्धिक काम चालू होतं. ऋषी तर्काने चालणारा, मुनी मनन करणारा, आणि जो अनुभव घेणारा आहेत त्याला संत म्हणतात. आणि आपलं दुर्भाग्य आहे, आपल्याला जो आवडेल त्याला आपण संत म्हणतो. हे संत शब्दाचं पतन आहे. अस्तित्वाचा अनुभव ज्याला आहे त्यालाच फक्त संत म्हणावं, समजावं. तुम्ही म्हणले तरी ते संतच आहेत, नाही म्हणले तरी संत आहेत. त्याचं नाव ज्ञानोबा आहे.
आणि त्या अनुभवामध्ये संतांच्या यादीमध्ये मग एक प्रकार सुरू झाला श्रद्धेचा. आणि त्या त्या संतांचे जे पाईक झाले ते भक्त झाले. किती मराठी कळते मला नाही माहिती. ते कोण झाले? आणि भक्ताला अक्कल नसते हा फार अवघड विषय. भक्त हा 100% अंधश्रद्धाळू असतो. ज्याचा असतो त्याचाच तो भक्त असतो, त्याच्या अतिरिक्त त्याला काही दिसत नाही. मी एका संप्रदायासाठी बोलत नाही, सगळ्या धर्मासाठी मी बोलतोय. जेवढे धर्मातले अनुयायी आहेत ज्याला आपण भक्त म्हणतो, ते बुद्धी चालवत नाही, फक्त हृदयाने त्यांनी स्वीकारलेत आहे. त्यांना विचारलं का आहेत? बोलू नको नाही तर मान कापील. म्हणजे बोलणं सुद्धा बंद आहे. म्हणून जे आज वाद आहेत ते भक्तांचे आहेत, ज्ञानी लोकांचे वाद नाहीत. आणि वाद करणारा जर ज्ञानी भेटला तो तुमच्यापैकी एक समजायचा, संतापैकी नाही. संताला बदनाम करू नका. वाद हा विषयच नाही. विठ्ठल विठ्ठल. नाही कळलं अजून? वाद ज्याच्याबरोबर घालायचा आहे त्याला अक्कल पाहिजे का नको? उगा आपलं इम्प्रेशन कमी करून घ्यायचं का? वाद ज्याला घालायचे त्याला अक्कल नावाचा एक प्रकार असतो, तो माहिती पाहिजे होता. माझं एका विद्यार्थी अवस्थेत आम्ही जे तरुण असताना वाद झाला, तो गणपती संप्रदायातला होता. आणि आम्ही माऊलीचे पहिल्यापासून. मग त्याला मी बोलता बोलता खंडन केलं. त्याला म्हणलं अव्याप्ती दोष येतो, अतिव्याप्ती दोष येतो, ते गणपती. तो म्हणलं येऊ द्या, काय फरक पडला? माझं बोलणंच बंद झालं. अजून नाही कळलं, दोषाला सुद्धा येऊ द्या म्हणणारा भक्त असतो. म्हणजे दोष हे दोष असतात याची सुद्धा अक्कल नसते, त्याला ते गुण समजतात. ही किती दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. आणि या सगळ्या मथळ्याचं खंडन करण्याकरता 749व्या वर्षा अगोदर भगवान श्री ज्ञानोबांचा आज जन्म झाला. का जन्म झाला? भक्त हा ज्ञानी असला पाहिजेत एक, आणि ज्ञानी भक्त असला पाहिजेत, याचा संयोग पृथ्वीवर फक्त माऊलीमध्ये. शास्त्रकार भक्त नाहीत, भक्त ज्ञानी नाहीत. म्हणून मी तुम्हाला विश्लेषण केलं. शास्त्रकार भक्त नाही, ते तर्कवादी. अजूनही आज आपण ज्ञानोबांचा जन्मदिवस साजरा करतोय. ऐकणारे ऐकतात, पाहणारे पाहतात, पण बुद्धिमान लोक ऐकत नाहीत, श्रीमंत लोक ऐकत नाहीत. श्रीमंताचा धनावर विश्वास आहे आणि बुद्धिमान लोकांचा अंधश्रद्धेवर विश्वास आहे, भक्ताचा नाही. पुन्हा सांगतोय, का अंधश्रद्धा? देव नाही हे तरी त्यांना काय माहिती? लक्षात येते का? देव नाहीच्या पाठीमागं लागले किंवा पुनर्जन्म नाहीच्या पाठीमागं लागले, अंधश्रद्धा निर्मूल करण्याच्या पाठीमागं लागले. हे काय माहिती त्यांना? काय माहिती त्यांना? कशाबद्दल बोलू शकतात ते? आणि जर हे सगळं अंधश्रद्धा नसेल तर ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं बुद्धिमान लोकांनी उत्तर द्यावं. हा ग्रंथ कोणत्याही वयामध्ये जरी निर्माण झाला तरी आजपर्यंत निर्माण झालेला नाही. नीट आहे का? आपण मानतो 16व्या वर्षी झाला, काही लोक मानत नाहीत. नका का माने ना, पण 700 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी समजणारा अजून जन्माला आला नाही. विठ्ठल विठ्ठल. समजणारा बरं का. या अभंगामध्ये शिवी आहे, जयाची द्वारी सोन्याचा शिवी आहे, त्याच्यावर मी बोलतोय. समजणारा जन्माला आलेला. लिहिणं वाचणं कळणं हा फार लांबचा विषय आहे, अति दूरचा विषय आहे. कारण की ज्यांची ज्ञानेश्वरी ऐकतो ते नेमके कोण आहेत हेच माहिती नाही. त्यांचा जन्म का झाला, त्यांनी अवतार कार्य काय केलं नाही, 22व्या वर्षी समाधीला का गेलं. मागे एक
कॅसेट काढली होती, त्याच्यामध्ये उत्तर दिलं होतं, नवऱ्याच्या अगोदर बायकोनी जावं जर अपमान सहन करायचा नसेल तर. हे ज्ञानोबारांचं वाक्य. हल्ली नवऱ्याचा अपमान होतो हा भाग वेगळा आहे शिकलेल्या लोकांमध्ये, पण जुन्या काळामध्ये भरतारे हिन वनिता, बाईला सांभाळणारा नसेल तर उपहत पावे सर्वथा. पुन्हा सांगतो, उपहत भरतारे हिन वनिता. श्री गुरु शिवाय जगायचं हे माऊलीला पसंत नाही आहे. आणि माऊलीसाठी परब्रह्म नावाची वस्तूच नाही. श्रीगुरूच परब्रह्म आहेत, श्रीगुरूच देव आहेत. आणि श्रीगुरूसाठीच ज्ञानेश्वरी लिहिली. विठाला विठाला. मागे माझा वाद झाला होता, जेवढे शिकलेले लोक आहेत त्यांना पसायदान फार आवडतं. आता विश्वात्मके असा हात वर करून सांगतात. किती श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. ते एकेरी बोलतात, मी जरा माझ्या भाषेत बोलतोय. त्यांना वाटतं घरचेच ज्ञानोबा आहे म्हणून ते एकेरी भाषेत बोलतात. बायकोला आवाजावं बोलतात तो भाग सोडून द्या. ते शब्द मी नाही वापरत. किती श्रेष्ठ आहेत. विश्वात्मक देवाची कल्पना केली, एवढे शहाणे थे. कल्पना विश्वात्मक देवाची. आमचं ते एका ठिकाणी वाद झाला शिकलेल्या माणसाबरोबर. त्याला दुसरं काम उद्योग नाही, पण मला भेटत नाही जास्त लोक. मी वाट पाहतो. कारण न्यायशास्त्र कुठेतरी जिरवलं पाहिजे ना. वारकऱ्यांना काय सांगून फायदा आहे. 2-4 कीर्तनकार म्हटले, महाराज तुम्ही न्यायशास्त्रातलं काही सांगत नाही, म्हणलं तुझ्या लायकीचंच नाही. मग त्यांनी ते वाद सुरुवात केला. म्हणलं तुमची कल्पना चुकीची आहे. विश्वात्मक देव हे श्रीगुरू आहेत, देव नाही आहेत. कसं काय? कसं काय? शेवटचा राव शब्द वापरलाय. येथ म्हणे श्री. राव शब्द देवाला नाही वापरत, माणसाला वापरतात. पक्क डोक्यात ठेवा, माणसाला वापरतात राव. येत म्हणेची विश्वेश्वर. आणि ज्ञानोबांच्या भाषेतली विशेषता आहेत, एक कल्पना, एक शब्द डबल नाही वापरत. गरज पडली तरी वेगळा शब्द वापरतील. संतोष, खेदा, सुख, दुःखा असे एकाच ह्याला वेगळे वेगळे शब्द वापरतात ज्ञानेश्वरीमध्ये. त्याला शब्द श्रीमंती म्हणतात हो. नाही तर तेच टिपण, तेच कीर्तन, तेच श्रोते, सगळा बोर. आणि हे बोर झालेले आम्हाला भेटतात. महाराज हे कसं शक्य आहे? आम्ही तर परंपरेचे आहोत. म्हणलं बोर. पाणी वाहून गेलं. न्यायशास्त्रातलं एक उदाहरण देतो तुम्हाला. न्यायशास्त्र सांगतं एका नदीत डबल आंघोळ नाही करता येत. ज्याच्यात तुम्ही आंघोळ केलं ते पाणी गेलं. नाही कळलं? जे परंपरेतले श्रेष्ठ होते ते गेले. पुढं बोलायचं राहिले. आणि मला अजूनपर्यंत कळलं नाही हो, जिथून परंपरा सुरू झाली तोच माणूस बुद्धिमान. तिथून उत्थान व्हायला पाहिजे. जसं विज्ञान आहे. पहिला जो मोबाईल होता ना तो बटनाचा होता. आता टच पॅड आलं. काही दिवसांनी बोलण्याचं आलं आहे. आता काही दिवसांनी याची गरज नाही. एक छोटं यंत्र निघेल, घेऊन फिरा. बघा, परमार्थात आणि परंपरेत उलटे. ज्याने सुरू केली तो बुद्धिमान आणि त्याचे शिष्य मूर्ख. त्याच्यानंतरचा अजून मूर्ख, त्याच्यानंतरचा अजून मूर्ख. नाही कळलं? अनुभव आहे का? कळलं? जोग महाराजांनी संस्था स्थापन केली ती भावना. बंकट स्वामी सारखे शिष्य जन्माला आले ती भावना. मामासाहेबांसारख्या संतांनी संस्था चालू ती भावना. आणि तो काळ जिथं संपूर्ण पुणे ऐकायला येत होतं. आज हे पुण्यात गेले तरी उणेच आहेत, काही नाही. आणि पुन्हा जर यांचं नाही ऐकलं तर एक शब्द फार गोड आहेत. लोक नास्तिक वाढले हो, नास्तिकता वाढली. अरे त्यांना कव्हर करायची तुझी कॅपॅसिटी नाही, ब्रेन कॅपॅसिटी. तुझी उणीव समोरच्याला मूर्खात काढतो तो. तो इतका हुशार पाहिजेत समोरच्यानी प्रश्नच नाही विचारला पाहिजे.
कळालं तुम्हाला? तुम्हाला पाहिले की तो गप झाला पाहिजे, त्याला विद्वत्ता म्हणतात. बडबड करणाऱ्याला नाही. बडबडीची वाणी अथवा सत्य चुकीचं आहे. बोलूच नका तुम्ही. इम्प्रेशन पडलं पाहिजे, त्याला सायास लागतात, प्रयत्न लागतात. आणि हळूहळू इतकं पतन होतं महाराज, काही राहिलेलं नाही. कोणताही धर्म असो, माझा शब्द, कोणताही धर्म असो, काही असो, त्यांचे सगळे अनुयायी पहा, आमचा धर्म, आमचे गुरु श्रेष्ठ आहेत हे सिद्ध करतात. मी सांगतो तुम्ही कोण आहात ते सिद्ध करा. धर्म स्थापन करणारे श्रेष्ठ आहेत, तुम्ही कोण आहात ते सांगा. एवढ्या मोठ्या गुरुचे एवढे मूर्ख शिष्य कसे? कधी विचार केलाय? धर्म संस्थापक एवढे मोठे, तुम्ही का कापाकापी करतात? तुम्ही का भांडणं करतात? पंथाची भांडणं आहेत, धर्माची भांडणं आहेत. मानव जात आज अशांत आहे महाराज. विठाला विठाला. मी पुन्हा एकदा मानव जात शब्द वापरलाय. दोन राष्ट्र भांडतायत, कोण श्रेष्ठ? एका व्यक्तीचं भांडण आहे आणि त्याचा तो युगो आडवा येतो आणि तो राष्ट्र उद्ध्वस्त करतो, मानवाची अशांतता उद्ध्वस्त करतो. रोज दंगली. भारताची तर एवढी वाईट परिस्थिती, कुठं जर निघालं तर मी सांगत असतो, पोचलो तर आम्ही तुमचे. कधी संप होईल, कधी रस्ता अडवतील याचा काही भरोसा, आणि कशाहून अडवतील. मला एकाने फार सुंदर प्रश्न विचारला होता, महाराज आमच्याकडे लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे म्हणून आम्ही नेहमी डाव्या हाताने चालतो. म्हणजे ठीक आहे. युरोपवाले म्हणले आम्ही उजव्या हाताने चालतो. ठीक आहे. म्हणजे भारतात जसं जमल तसं. आपला काही भरोसा आहे का कुठल्या साईडने चालायचं? जिथून रस्ता मिळेल आणि जसा विठाला विठाला. हे अनुयायी आहेत, ही लोक आहेत. म्हणून अनुयायाकडे पाहून, भक्ताकडे पाहून श्रेष्ठांची कल्पना करू नका. अनुयायी अनुयायी आहेत. ज्ञानोबांचा एक शब्द फार सुंदर आहे, ज्याला मी महावाक्य म्हणतो. महावाक्य. प्रत्येक माणसाने लक्षात, तुम्ही ज्याचे शिष्य आहात तो किती मोठा असेल, तुझं काय? आपुली आपण करा. शब्द नीट आहे का? महावाक्य ज्ञानोबांचं. तुझे जग कुठेही असेल, तुझा काय संबंध? धर्म करते श्रेष्ठ आहेत, धर्मातली पुस्तकं श्रेष्ठ आहेत. तुला काय समजलं ते सांग. तुझ्या आचरणातून धर्म प्रगट कर, हिंसा प्रगट करू नको. विठाला विठाला. आणि जर तुमच्या वागण्याने धर्म बदनाम होत असेल, याच्यासारखं दुसरं पाप नाही महाराज. मराठी कळाली? माऊलीचा मोठेपणा नाही सांगता आला, परवडला. पण आपल्यामुळं माऊली बदनाम होता कामा नये, धर्म बदनाम होता कामा नयेत, ज्ञान बदनाम होता कामा नयेत. ही समजून घेण्यासारखी पद्धत आहे. म्हणून ज्ञानोबांनी काय केलं? सर्वसामान्य लोकांना, भक्तांना जे समजत नाहीत त्यांना ज्ञान दिलं, जे समजत नाही त्यांना ज्ञान दिलं, ज्यांना समजतं त्यांना भक्तिपंथाला लावलं. जगातले एकमेव व्यक्ती, जगातले एकतर ज्ञानी आहेत, एकतर भक्त आहेत. पण ज्ञानयुक्त भक्त फक्त वारकरी संप्रदाय. ज्ञानयुक्त. मग मला विचारलं, माझं वारकरी भांडणं का करतात? भक्त आहे. का भांडणं? भक्त आहे, त्यांचा धर्म आहे तो. विठाला विठाला. विठाला विठाला. आणि मग हे जे भक्त आहेत यांचं काय? यांचं जीवन काय? फार समजण्यासारखा विषय. म्हणून ज्ञानोबांचे 4 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हरिपाठ आहे, दुसरा दरवाजा चांगदेव 65 आहेत, मोठा दरवाजा महाद्वार ज्ञानेश्वरी आहे,
आणि जे ज्ञानी झालेले आहेत त्यांना ज्ञान तपासण्यासाठी अनुभवामृत आहेत. अनुभव नका टाळ्या वाजवू, ऐकून ते घ्या. विठ्ठल विठ्ठल. अनुभवामृत. माऊली संपूर्ण जग मी लहानपणीपासून आत्तापर्यंत ऐकत आलो. माऊली विनम्र आहेत. मला इतकी दया येते माऊली विनम्र म्हणणाऱ्याची. खूप वाईट वाटतं बरं का. माऊली इतकं अहंकारी, जसं माऊलीसारखं ज्ञानीयुक्त भक्त कोणी नाही तसं माऊलीयुक्त अहंकार कुणीच नाही. माऊलींनी स्वतःचं वर्णन अनुभवामृतमध्ये केलेलं आहे. स्वतःचा स्वभाव तिथं सांगितलेला आहे. एक विषय आहे, अनेक वेळा कॅसेटमध्ये आला असेल पण ऐकून घ्या, आज महत्त्वाचा विषय. ही जी विद्वान मंडळी आहेत, थोडंफार शिकलेली मंडळी आहेत, ज्यांना शास्त्राची एका शास्त्राची हवा आलेली आहे. किती हवा? एका शास्त्राची. एक अद्वैती सिद्धांत सांगणारा व्यक्ती होता, त्याचे माझे भांडणं झाले. आणि न्यायशास्त्राच्या नादी नका लागू बरं का कोणी. मला म्हणे अद्वैतच श्रेष्ठ आहे. म्हटलं कुणी नाही म्हटलं, तू एवढं ताण का देतोस म्हटलं. नाही नाही अद्वैतच श्रेष्ठ. म्हटलं ताण काय घेतो. नीट आहे का पुढचं वाक्य. मोहातून काढणाऱ्या सिद्धांताचा मोह होतो हे दुर्भाग्य. विठ्ठल विठ्ठल. जो सिद्धांत मोहातून काढतो त्याचा मोह होतो, याला पतन म्हणतात. अरे नाकारलं कोणी. माऊली जर एक आहे असं सांगतात, नाकारलं कोणी. आता माऊलीकडे जाया तुम्ही. माऊली ज्ञानी लोकांबद्दल म्हणून अनुभवामृत सांगतोय. काय म्हटले ज्ञानोबारायांनी, कधीतरी माझ्याकडे येताना मी जे एक अक्षराचं मंदिर बांधलेलं आहे, अक्षराचं मंदिर, त्याच्या गाभाऱ्यात या. ही जगातली पहिली कल्पना आहे. अक्षराच्या गाभाऱ्यामध्ये येणं, निमंत्रण देणं, ही जगातली पहिली माऊली. ह्या मंदिरात नाही, अक्षराच्या मंदिरामध्ये. आणि कुठे यायचं आहे? गाभाऱ्यात यायचं आहे. काय ज्ञानोबारांची देखणी होईल. तैसे जे, एक एक शब्द ऐका मस्त. जे सगळंच येत नाहीत ना गाभाऱ्यात. बाहेरून मंदिर पाहतात, वास्तुशिल्प पाहतात. काही इतर धर्माचे लोक म्हणतात आम्हाला धर्मात जायची परवानगी नाही. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक बाई पाया पडत नव्हती. नका काय पडेल ना, नाही कळालं. गप तर बसव ना. ती मला येऊन सांगते महाराज आमच्या गुरुनी सांगितले पाया पडायचं नाही. नाही कळालं. पाया पडू नको, पण पाया पडायचं नाही हा उद्धटपणा सांगतेच कशाला. म्हणजे पाया पडू नका असा उद्धटपणा शिकवणारे सुद्धा गुरु असतात, धर्म असतात. हे किती पतन आहे. कोणत्या माणसाने हे काढलेले की विनम्रता दोष आहे म्हणून. मराठी कळते. विनम्रता दोष आहे हे शिकवतात. कुठला प्रकार आहे हा, कुठला धर्म आहे हा. आम्ही इतर ज्ञानी लोकांच्या पाया पडत नाही हे गुरु शिकवतात. आणि असं शिकवल्यामुळं पतन होतं. विठ्ठल विठ्ठल. तैसे ओवी ऐक. तैसे जे ज्याच्या नशिबात आहे ते या अक्षरा, या म्हणजे ज्ञानोबाराने लिहिलेल्या अक्षरा. अक्षर शब्द आहे, पुन्हा सांगतो, बारक शब्द शब्द नाही आहे. शब्द अक्षराचा पुंज मिळून शब्द होतो. अख्खा शब्द ज्ञानोबाराय घेत नाही, अक्षर घेतात, ते पण स्वतःच घेतात. विठ्ठल विठ्ठल. तैसे जे या अक्षरा. पुढचा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. भेटती गाभारा. काय 700-750 वर्षापूर्वीची कल्पना आहे. भेटती अक्षराच्या गाभाऱ्यात
भेटतात. विठ्ठल विठ्ठल. अक्षराच्या गाभाऱ्यात भेटतात. लक्षात, आपण अक्षरच कळत नाहीत महाराज. साक्षर आहोत फक्त, म्हणून राक्षस आहोत. अक्षर समजलेत कुठं, अक्षरात काय ठेवलंय. आता मी ॲडव्हर्टाईज करत नाही, पण हे वारकरी बसल्यात म्हणून सांगतो. पराग परामर्श नावाचं पुस्तक आहे. 2500 वर्षात शब्द कसा चालत आला आणि ज्ञानोबांनी त्या शब्दामध्ये काय ठेवलं आणि कसं ठेवलं, फक्त शब्दावर ते पुस्तक आहे. केवळ शब्दावर 2500 वर्षातले शब्द आणि एकट्या ज्ञानोबांचे शब्द. फक्त शब्दाची तुलना आहे, सिद्धांताची नाही. ते ज्ञानोबा आहेत आणि ते सांगतात भेटती गाभारा. गाभाऱ्यात जे भेट देतात ते कसे भेट देतात. ज्ञानोबा काय सुद्धा सांगतात, ते ओघ जैसे सागरा आले जैसे. मान नका हलू. एक तर गाभारा संकोचित आहे, अक्षराचा गाभारा, आणि उपमा कशी आहे, ते ओघ जैसे सागरा आले जैसे. ते गाभारात येणं म्हणजे सागरात येणं. आणि याच्यावर तुकोबारायचा अभंग आहे. तुका म्हणे गंगा सागर अवघ्या झाल्या उर्वी. एक रूप फार गोड आहे. ओघ जैसे, अक्षराच्या गाभाऱ्यात भेट देणं. ओघ जैसे सागरा म्हणजे गाभाऱ्यात अक्षराच्या, शब्दाच्या नाहीत, वाक्याच्या तर नाहीच, ओवीच्या तर नाहीच, एका अक्षरात सागर आहे. हे ज्ञानोबा आहेत. हे समजले पाहिजेत आपल्याला. भिंत चालवली, रेडा बोलवला. काय काही लोकांचं ऐकलं बरं का मी लहानपणी. ज्ञानोबांचं लहानपण लोकाला इमोशनल करण्याकरता, रडवण्यासाठी काय सांगतात महाराज. अरे योग्याचं बालपण आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे कसे असतील. कर्दळीचा गाभा नामदेव महाराजांचे शब्द आहेत. माऊलीला पाहिल्यानंतर असं वाटलं, उगवला खांब कर्दळीचा गाभा. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांना बोलण्याची हिंमत होती का? नाही कळालं. मग त्रास का झाला? मागणं देणारी लोक आहेत हो, पुढून नाही. आजही मोठ्या माणसाला तोंडावर बोलत नाहीत. कुत्रे कुठे भोंगतात? बोला ना. माऊलीच्या समोर चांगदेवाने नतमस्तक व्हावं. स्वतः श्रीगुरूने ज्ञानेश्वरी ऐकावी, त्यांना कोण बोलणार? काहीतरी इमोशनल टच करू नका माऊलीच्या चरित्राला. विठ्ठल विठ्ठल. पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला. सगळी पंडित मंडळी पैठणची एकत्र आली आणि पैठण हे विठ्ठल पंतांचं शिक्षणाचं ठिकाण आहे. काय ज्ञानोबांचा वंश आहे महाराज. आणि ज्ञानोबांचे पंजोबा हे योद्धा होते आणि मराठवाड्याचे प्रमुख होते. बीडमध्ये युद्धामध्ये ते मारले गेले. आजही त्यांच्या पंजोबाची समाधी बीडमध्ये आहे. योद्ध्याच्या कुळात ज्ञानोबांचा जन्म आहे. हो, तुम्ही कोण आहे? तुमची काय हिंमत आहेत? नाही कळालं. याला म्हणतात बीज. आणि आत्ताच्या भाषेत DNA. ज्ञानोबांचा DNA योद्ध्यांचा आहे, युद्ध करणाऱ्यांचा आहे, राज्य करणाऱ्यांचा DNA ज्ञानोबांचा. म्हणून ते 700 वर्ष झाले महाराष्ट्रावर राज्य करतात. विठ्ठल विठ्ठल.
आणि ती जी शिवी ती हीच आहेत, जी शिवी ती हीच आहेत. परी पाहे बीज, DNA चांगले पाहिजे हो. एवढं बस झालं ना. याच्यापेक्षा शिवी पृथ्वीवर मोठी नाही जी तुकोबाराने दिली. रक्त लहान आहे, अजून काही शिवी द्यायची? आई माया शिव्या देऊन लहान होऊ नका, एवढंच म्हणा. तुझं खानदान माहिती आहे आम्हाला, बस झालं ना. विठ्ठल विठ्ठल. आजही ज्या कुलीन घरातल्या स्त्रिया आहेत अत्याचार सहन करतात त्या, पण कुळाचं नाव जाऊ नये म्हणून गप्प बसतात. शब्द आहे का? कुळाचं नाव जाऊ नये म्हणून नवऱ्याला बोलून दाखवतात. आई वडिलांच्या नावासाठी मी जगते तर तुझी लायकी नाही असं मी बोलतोय. ती नाही बोलणार, तिला जगायचंय तिथं. का? कुळाच्या नावासाठी. नाही कळलं अजून? तसं तुम्ही आम्ही ज्ञानोबरायणाच्या नावासाठी जगावं, त्याला वारकरी म्हणतात. माझं कुळ मोठं आहे, नाव जाऊ नये म्हणून. एक बाई आयुष्यभर त्रास सहन करते, आपण माऊलीच्या जीवावर जगतो आणि त्रास सहन करत नाही. याच्यापेक्षा काय दुर्भाग्य. त्रास देतो आपण, याचा अर्थ काय? परीप आहे, शुद्ध नाही. हे सगळे ह्याच्यासाठी आलेले, माऊलीसाठी आलेले नाही. विठ्ठल विठ्ठल. एका महाराजाच्या घरी आळंदीमध्ये जेवायला बोलवलं मला. ते पैसे घेत नव्हते पण वर्गणी घेत होते. कीर्तन झाल्यावर कळेल तुम्हाला. पैसे घेत नव्हते कीर्तनाचे पण वर्गणी घेत होते. पाकिट किती असणार? 5-10 हजार. वर्गणीचा काय हिशेब आहे? आणि मला जेवायला बोलवलं. जेवायला बोलवल्यानंतर मला सांगितलं त्याने की असे कीर्तनकारांनी पैसे घेऊ नये, उपदेश करायचा प्रयत्न केला. म्हटलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हे जे फोटो लागलेत तुमच्या धर्मशाळेमध्ये, यांच्या गळ्यात एकाचेही माळ नाही. आणि यांचे फोटो वैराग्यवानाच्या घरात काय करतात? न तुकोबारायचा फोटो आहे, न ज्ञानोबारायांचा फोटो आहे. हे जे पैसे देणाऱ्याचे फोटो तुम्ही सांभाळताय, त्यांचे पोरं सांभाळत नाहीत. आणि तुम्ही फोटो सांभाळतायत. नाही म्हणे त्यांनी आपल्याला देणगी दिलेली आहेत, त्यांचे फोटो आहेत. म्हटलं ज्ञानोबारायांनी ज्ञान दिलेलं लक्षात नाहीत, पैसे दिलेले लक्षात. बिना माळकरीचे फोटो वैराग्यवान माणसं धर्मशाळेत लावतात आणि त्यांनी काय माऊलीवर बोलावं? विठ्ठल विठ्ठल. फार अवघड आहे महाराज. काय आता हे माझं वाईट म्हणून घेऊ नका. वाईट वाटलं नाही तर मला वाईट वाटेल. ही फक्त सभ्यता आहे. विठ्ठल विठ्ठल. हे बीज आहे. आम्ही हरिद्वारला शिकत असताना फार बारकाईने ऐका, आम्ही शिकायसाठी गेलो होतो ना. सगळेच शिकाय करता गेलेले नाहीत ना, पण गेलेले आहेत. ते आश्रम आहे, मोठा आश्रम आहे. मग ते भाजीपाला यायचा गाडीमध्ये, मिरच्या, कांदे, मुळा सगळं यायचं. नीट आहे का? ही मंडळी फार मोठ्या प्रमाणात आहेत. आम्ही शिकण्याच्या नादामध्ये राहणार अभ्यासाला, आणि ही शिकणारी मंडळी या गाडीची वाट पाहतात की कांदा सापडला पाहिजे, मिरची सापडली पाहिजेत, मुळा सापडला पाहिजे. जर मुळा सापडला यांना देव भेटल्याचा आनंद. त्या माणसाच्या हातात जेव्हा संप्रदाय जातो तेव्हाच ज्ञानोबाराला कमीपणा येतो. विठ्ठल विठ्ठल. तुमचं लक्ष ज्ञानावर नाहीये का? परीप आहे बीज नाही. इथं लक्ष ठेवा, याच्यावर विषय आहेत. बीज अंगी शुद्ध. जर शुद्ध बीज असलं, रेडा वेद बोलतो हो, तुम्ही तर माणसं आहेत.
अभंगाचा अर्थ कळेना, ओवीचं काय, ओवीचं जाऊ द्या, शब्दाचं काय, शब्द जाऊ द्या, अक्षरात समुद्र आहे त्याचं काय. ओवी पुन्हा आठवण करून, ते ओघ जैसे सागरा आत आले. आत आले शब्द फार महत्वाचा आहे. जर अक्षराच्या गाभाऱ्यात गेला, ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही समुद्रात गेला. आणि समुद्र सोडून तुम्ही विषयाच्या समुद्रात जाताय. काय मिळालं तुम्हाला? किती दिवस? शरीराची क्षमता असते. नोटाच्या गड्ड्यात जशा जशा येतात तसं तसं शरीर डाऊन होतं. तसं शरीर पुन्हा एक त्यातला विषय सांगतो. आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये वारकरी भेटला मला. काय याला सुस्त मलाच सांगावं, मला समजत नाही. ते एका महाराजाचं महत्त्व सांगत असताना पंढरपुरात आणि आळंदीमध्ये मला म्हणे ब्रह्मराक्षस आहे म्हणे. इथं संस्थेमध्ये सुद्धा आम्ही शिकत असताना आजही चर्चा आहे बरं का, वारकरी शिक्षण संस्थेत ब्रह्मराक्षस आहे. मला सांगितलं त्यांनी, महाराज इथं ब्रह्मराक्षस आहे. म्हटलं माऊलीचा का अपमान करतो तू? म्हटलं याच्यात काय अपमान आहे? म्हटलं माऊलीच्या ठिकाणी भूत आहे, याच्यापेक्षा दुसरा अपमान काय? माऊलीच्या ठिकाणी 84 सिद्ध आहेत, भूत नाही. आणि जर भूत राहिलं तर माऊलीचा कमीपणा आहे. अरे तुम्ही भूत नाही, तुम्ही महाराज झालात. काही येत नसताना बरंच येतंय असं महाराष्ट्राला वाटतंय. केवळ ज्ञानेश्वरी महाराजांची, ज्ञानोबारायांची हवा आल्यामुळं वाटतंय. पण जर अक्षराच्या गाभाऱ्यात जर तुम्ही भेटला, तुम्ही सागर झालात. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुका आकाशा भेटती गाभारा. माऊलीच्या गाभाऱ्यामध्ये तुकोबराय गेले म्हणून आकाशा एवढे झाले. विठ्ठल विठ्ठल. ते ज्ञानोबराय आहेत, त्यांचा वाढदिवस आहे. कळालं? अक्षरात, शब्दात नाही, अक्षरात. आणि एवढा अहंकार आहे ज्ञानोबरायला. ज्ञानोबराय म्हणतात सण आल्यानंतर सगळं जग सण साजरा करतं, पण जर सणाला वाटलं की मी कोणता सण साजरा करावा, ज्ञानोबराय म्हणतात अनुभवामृतमध्ये यावं त्याने. सणुभोगी जे सणे विश्वाचे. काय ओव्या आहेत. एक ओवी तर अशी, महाराज अमृतात ते उठी लाळ. माझा अनुभवामृत जर ऐकला त्याने तर अमृताला लाळ उठेल. मराठी नाही कळली अजून महाराज, अवघड आहे ज्ञानोबरायांची मराठी. सांगतो तुम्हाला काय म्हणतात. अमृतात ते लाळ उठी येणे. कुणाला लाळ येते? बोला ना. अमृताला. तुम्हाला लाळ येत नाही, तुम्ही कोण आहेत? मृत. पुण्यतिथी, वर्ष श्राद्ध, काय त्या कावळ्याची भाग्य उदयले महाराज. 10व्याला याच्यासाठी केला होता अठ्ठास, आणि त्याचं शेवटचं चरण आहे तुका म्हणे मुक्ती परिणिली. मी लग्न केले मुक्तीबरोबर, आणि आता माझं पुढचे दिवसचारी, पुढचे 4 दिवस माहिती आहे ना लग्न झाल्यानंतरचे, ते तुकोबराय म्हणतात. आणि ते 10व्याला अभंग. आणि कावळा आलं की कीर्तन बंद. कावळ्याने कीर्तन बंद करावं एवढे आपले कीर्तनकार आहेत. किती तत्वज्ञानाचं पतन आहे महाराज पोटासाठी. विठ्ठल विठ्ठल. अमृताते लाळ, अमृतासाठी लाळ तुमची आहे. नीट आहे का? हे आज शब्द साधा नाही आहेत, अक्षर आहे. अमृताला लाळ उठते. अमृतासाठी देव आणि दानवाचं युद्ध झालंय. त्या अमृताला माऊली म्हणतात माझ्यामुळं लाळ येईल, त्याला माऊली म्हणतात. काय काय समजले तुम्हाला ज्ञानोबराय? काय ज्ञानोबरायविषयी तुम्हाला माहिती? विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायला कोणीतरी सांगितलं असेल जरा नियमात वागा. लय कठीण लोक आहेत महाराज, नियमात वागा थोडं. ज्ञानोबरायने ओवी लिहिली त्यांच्यासाठी. अरे बावळटा, झाला
स्वेच्छाची विधी, आमचं वागणं हा विधी आहे, हे ज्ञानोबा आहे. विधीसाठी ग्रंथ नका अभ्यास करू, झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाली समाधी. आमचं स्वैर वागणं हे समाधीला फिकं पाडणार आहे. आणि याचा अनुभव सांगतो. घोटवी न लाळ ब्रह्मज्ञानाती हे तुकोबराय ज्ञानोबराय कसे असतील. ब्रह्मज्ञानाला नीट आहे का शब्द, विषय ज्ञानाबरोबर बोलत नाही मी. सगळे विषयाचे ज्ञानीत एका विषयाच्या ज्ञानामध्ये ताठा चढणार आहेत. ब्रह्मज्ञान हाती लाळ घोटवीन का, ब्रह्मी भूतकाया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. आणि हे ज्याच्यामुळं घडलं ते ज्ञानोबा आहे. कोणा का अमृतात ते लाळ उठी येणे. अमृत म्हणजे ज्ञानोबा काय बोलतात बघा, देव आणि दानवा ज्याच्यासाठी युद्ध केलं ते अमृत माझ्या अनुभवामृतमध्ये लाळ घोटवेल. आणि पुढचा टप्पा आहे का, ज्याच्यासाठी हा विषय सांगितला की विद्वान लोक, एका विषयाचे एका सिद्धांताचे विद्वान लोक ज्ञानोबाईंनी कोणाचं अनुकरण केलं म्हणून सांगतात. योगी आदित्यनाथचा ना आपला निरंजननाथचा आमचा विषय झाला टिंबावर वाद. कशावर वाद आहे, टिंबावर वाद. आणि नुसता वाद, संवाद नाहीच. बरं काय वाद आहे, ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरीत काश्मीरी शैव आहे का, चिदविलासवाद आहे का, अद्वैतवाद आहे, वाद. आता हा झाला विद्वान लोकाचा चर्चेचा विषय. आता माऊलीला विचाराय, महाराज तुमचं नेमकं काय. ज्ञानोबराय म्हणतात एक विषय की ज्ञान नीट आहे का बरं का, पुन्हा सांगतोय वारकऱ्यांना, ज्ञान बंधाला कारणीभूत असतं. जेवढं तुम्ही ज्ञानी व्हाल ना तेवढं तुम्ही बांधले जाल. खेडेगावातला साधा माणूस आपल्या बायकोवर हक्क गाजवतो, ज्ञानी गाजवू शकतो. ऐकलंय कधी अमेरिकेत आणि पुण्यामध्ये, या अक्षराच्या गाभाऱ्यात नाही. मला ते एकाने सांगितलं, मला ते आमचं दुर्भाग्य, मी मगाशी म्हटलं, मला म्हणे आमची पत्नी तुमच्या दर्शनाला येऊ इच्छिते. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. नाही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बोलाल का त्यांच्याशी. म्हटलं बोलू. नाही कळालं. लय लहान विषय सुरू झाला, थांबवतो जरा. विषय ज्ञानी आहेत महाराज. यांनी ज्ञानोबाराय विषय, मला स्तुती केली ना ज्ञानोबारायची तरी राग येतो. मला असं वाटतं माऊलीला शिवाय देतात. स्तुती करण्याकरता माऊली कळले तर पाहिजे ना, ज्याची स्तुती करताय ते कळले तर पाहिजे ना. माऊलीला विचारलं की ही जी मंडळी चर्चा करतात, याचे अनुयायी त्याचे अनुयायी, ही सगळी माणसं आहेत महाराज. गंभीरतेने घे, सगळी माणसं. माऊलीला विचारा तुम्ही कोणाचं अनुकरण केलं. माऊली म्हणतात प्रॉब्लेम थोडासा आहे की ज्ञान बंधाला कारणीभूत आहे, ही मी सांगतोय. अनुभवामृतमध्ये प्रकरण आहे, ज्ञान बंधाला कारणीभूत आहे हे मी सांगतोय. प्रॉब्लेम असं झालं की माझ्या अगोदर 2 जण होते हे सांगणारे, भगवान शंकर आणि भगवान विष्णू. ज्ञानोबाराय स्वतःला किती मोठं समजतात हे सांगतोय तुम्हाला. कोण आहे काय म्हणतात ज्ञानोबाराय, हे 2 माझ्या अगोदर आहेत.
भगवान शंकर यांनी सांगितलेलं आहे म्हणून मी मानतो. त्यांनी जे सांगितलं नाही ते मी सांगणारा माणूस आहे. हे ज्ञानोबा आहे. शिवे की श्री वल्लभे बोलिले येण्याची लोभे मानू तेही लाभे न बोलत आहे. म्हणून एक शब्द याच ओवीचा एक शब्द आहे 13व्या अध्यायामध्ये आणि गंभीरतेने घ्या. व्यासांची गीता आहे, कृष्णाने सांगितलेली आहे. या दोघांसाठी एक शब्द आहे, फिटो विवेकाची वाणी. व्यासामध्ये आलेली कमतरता, भगवान कृष्णाच्या बोलण्यातली कमतरता माझ्या ज्ञानेश्वरीने ती जावो. फिटो विवेकाची, विवेकातला कमीपणा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जावो. त्यांना तुम्ही अनुकरण करणारे समजतात किती मूर्ख आहात. विठ्ठल विठ्ठल. काय ज्ञानोबा आहेत, काय श्रेष्ठता सांगायची ज्ञानोबरायांची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझं मत आहे असं आहे, ज्ञानोबराय समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा त्याच्यापेक्षा अवघड आहे. ज्ञानोबराय आत्तापर्यंत ज्ञानोबराय शब्द वापरला बरं का, माऊली नाही वापरला. इथून पुढं माऊली वापरतोय. ऐकताना हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही अजून. इथपर्यंत ज्ञानोबा आहेत, इथून पुढं माऊली आहेत. मग ही जे भक्त लोक आहेत 99% यांना जवळ का केलं म्हणून माऊली. लक्षात आलं. जिथं ज्ञानेचा प्रसंग आहेत अमृताते उठी लाळ. आणि अजून एक ओवी सांगतो ज्ञानोबरांच्या अहंकाराबद्दलची. आमुते करवे गोठी, आमच्याबद्दल बोलणारा असे शब्दच जन्माला आले नाहीत. शब्द या शब्द, तू तर बोलणं लांबच ठेव रे. आमुते करवे गोठी, ते झालीच नाही वाक्सृष्टी. आमुते देखे दिठी, दिठीच नव्हे. विठ्ठल विठ्ठल. देणगीने वाळीत पडलेली जीभ कुठं ज्ञानोबरायला लावत बसतो. जिव्हा दगधा पराण्येनं वाणीतलं सामर्थ्य घालून बसलेल्या ती माऊलीबद्दल बोलू नये कधी. ज्ञान माऊली का मग हे ज्ञानोबराय. भगवान शंकर, भगवान विष्णू यांच्या मध्ये आलेला कमीपणा मी घालवणार आहे ते ज्ञानोबराय. आणि माऊली ह्याच्याकरता कोणतीही आई जगातली श्रीमंत आणि ज्ञानी असते, आपल्या मुलाला ती कळत नसते. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. कोणत्याच मुलाला आजपर्यंत आई कळाली नाही. तुम्ही मुलांचा अभ्यास करा. पहिलं ते आईला येड्यात काढतं, येडं असतं म्हणून. पहिलं आईला सांगतं ते कळत नाही तुला. काय सांगतं आईला? कळत. जिनं जन्म दिलाय, जिनं पाजलंय, जिनं प्रत्येक क्षण आपला प्रत्येक क्षण त्याला दिलाय, त्याच्या क्षणासाठी ती माऊली कळत नाही, ती आई कळत नाही. आणि जसा जसा तो मोठा होतो तसं तसं आई लहान वाटते. बोलण्यामध्ये 2 शब्द आहेत. जसा जसा मोठा होतो तसं तसं आई. जसे जसे विद्वान मोठे होतात माऊलीचा फोटो लावत नाही, आपला फोटो लावतात. संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांचा प्रचार करत नाही, मी काय बोलतो हे सांगतात. म्हटलं तू काहीच बोलू नको. आणि आशांचं ऐकणाऱ्यांचं पाप आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो चांगले शब्द कानावर यावेत. कोण पुण्य कोणा गाठी होय ऐशियाची. शिव्या रोज ऐकतायत. ज्ञानाचे शब्द ऐकण्याकरता भाग्य लागतं. ज्ञानेश्वरी कानावर यावी, कान पवित्र लागतात, भाग्य लागतं. संस्कृतमध्ये मंत्र आहे, हाच अर्थ आहे बरं का, फक्त कळत नाही तुम्हाला. भद्रं कर्णेभिः शृणुयामः म्हणजे काय? भद्रम म्हणजे मंगलम, कल्याणकारी. कर्णेभिः शृणुयामः, आमच्या कानांनी मंगलमय ऐकत.
आणि याचा अनुवाद 4थ्या अध्यायाची पहिली ओवी. आजी श्रवणेंद्रिया, काय शब्द आहेत महाराज. जे येणे गीता निदान देखिले, कानाला निदान दिसलं. चांगले चांगले हारलेत महाराज, डोळ्यांनी दिसत असतं. येणे कानाने, गीता निदान याचाच साधा अनुवाद आहे. कान भरोनी ऐकेन तुझी, फार गोड आहे बरं, फार गोड. किती भद्रांग करणे भी आणि कान भरवण्या, भाषेतला फरक आहे महाराज. म्हणून हे संत जे म्हणतात नाही फार साधे नाही आहेत. देवाला विचारा तो कसा आहे, 11व्या अध्यायात संस्कृतमध्ये बोलतात. वेदाला विचारा ते संस्कृतमध्ये बोलतात. खूप सुंदर सुंदर श्लोक आहे भगवंताच. किती कळते ते बघा. तदेजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. नाही कळलं ना, तुम्ही बसलेच नसते माझ्या पुढं. वेद सांगतायत यजुर्वेदातला 40वा अध्याय. तदेजती, तो चालतो. तो चालतो असं म्हणल्याबरोबर मग त्याला पाय आहेत का? तन्नेजती, तो चालत नाही. मग त्याला पाहायचं तद्दूर आहे, तो जास्त दूर आहे. मग कशाला देवाच्या नादी लागायचं? तद्वंतिके, तो जवळ आहे. मग नेमका कसा आहे? तदंतरस्य सर्वस्य, तो सगळ्याच्या आतमध्ये आहे. मग ते दिसत नाही आतमध्ये. तदु सर्वस्यास्य बाह्यतः. मग नेमका काय? आत हरी बाहेर हरी, हरिले घर. गोडा किती फरक आहे बरं. 10-15 वर्ष शिका, गुरुचा मार खा, गुरुबंधूच्या शिवा खा, आणि एवढं सगळं 15 वर्ष जाऊन काय कळालं? तदंतरस्य सर्वस्य. मग हरिपाठ वाचा ना तुम्ही. भरला घनदाट, पण ते हरी दिशे ना, ही आईचे वाक्य असल्यामुळं ते महत्त्वाचे आहेत असं वाटत नाही. हे आपलं अज्ञान. लक्षात आलं का? हे वाक्य इतके मोठे आहेत. आई श्रीमंत आहे, विश्वासच बसत नाही. विश्वास दुसऱ्यावर बसतो. एका कीर्तनकाराला खरूच झाली. आळंदीतला मोठा कीर्तनकार आहे. संपूर्ण संसार कीर्तनावर चाललेला आहे, संपूर्ण संसार. आणि त्याला खरूच झाली. होणारच ना. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, हाँ? जब लेता है चमड़ी उधेड़ के लेता है. त्रास होणारच. कुठल्या तरी गावरान देवीच्या नादी लागला, खरूज नीट झाली त्याची. आनंदाने मला सांगायला आला. आळंदीत घर, आळंदीत कीर्तनाने संसार फुललेला, आणि तो महात्म्य सांगतोय गावातल्या देवीचं, जो आयुष्यभर हे म्हणला सेंदरी हेंदरी दैवते. आणि तो मला सांगतोय महाराज देवीचं महात्म्य. महाराज खरूच बंद झाली. म्हटलं झाली कोणामुळे हे बघ ना. बंद झाली हे सांगतो. झाली कोणामुळं? हा कर्म सिद्धांत आहे. विठ्ठला विठ्ठला. आळंदीमध्ये राहून, आळंदीमध्ये राहून आळंदी कळाली नाहीत याच्यापेक्षा दुर्भाग्य नाही. मी महाराष्ट्राला आज आव्हान करतो, उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करावा माऊलीचा. संपूर्ण महाराष्ट्राने
सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. आपली माऊली 750 वर्षाची होत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि एवढे जुने माऊली इथंच आहेत आणि जे माऊली नाहीत ते जगात आहेत. माऊली नाही ते. एक माणूस आला होता परवा दिवशी, मला म्हणे माऊलीच्या मंदिरामध्ये हरिपाठ प्रवचन करायचं आहे. म्हटलं काय करता? म्हणे माऊलीच्या मंदिरात काम करतो. म्हटलं बरं. मी कधी कधी फिरक्या पण घेत असतो बरं का. झाला स्वेच्छाची विधी. कोणाच्या निमित्तानं? त्याच्या गुरुचं नाव सांगितलं. आमक्या आमक्याच्या निमित्तानं, जयंती निमित्तानं, जयंती हरिपाठ प्रवचन तुम्ही करायचं. कीर्तनकारासाठी याच्यातून फार महत्त्वाचा बोध आहे बरं का, कीर्तनकारासाठी. म्हणलं बरं. मग संस्थानला विचारलं मी, ते सपोर्ट करतायत. म्हणलं ट्रस्टी? म्हणलं हो. मग ट्रस्टी डायरेक्ट माझ्याशी बोलतील ना, तुम्ही हरिपाठ चिंतन करा म्हणून? नाही, त्यांनी मला सांगितलं. म्हटलं एवढा मोठा झाला? नाही कळालं, कळणार पण नाही. कोणाच्या तरी जयंतीच्या निमित्तानं माऊलीला सोडून आपण हरिपाठ प्रवचन करावं एवढा मी निर्बुद्ध नाही. लक्षात येते? माऊलीच्या निमित्ताने म्हणलं असता तर केलं असतं मी. पण त्याचा गुरु आळंदीमध्ये माऊलीच्या समोर इतरांची स्तुती करणं हे पातिवृत्य भ्रष्ट करण्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल. नाही कळालं? नाही का? माझं नाही पटणार तुम्हाला ना, प्रमाण द्यावे लागतात ना. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्म. शब्द कळाला नाही? गंभीरतेनं घ्या. तुकोबाराईच्या वाणीमध्ये ज्ञान प्रगट का झालं, काव्य का प्रगट झालं? पतिव्रता आहेत तुकोबाराय. तुम्हाला अभंगाचा अर्थ कळे ना हो. एका गावामध्ये, आमच्या टायमाची गोष्ट आहे, एका गावामध्ये, राहू दे ना रे महाराज, ए बुवा, विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये असं ठरलं, आलेल्या कीर्तनकाराला अभंग द्यायचा आणि त्याच्यावर कीर्तनकाराने कीर्तन करायचं. नाही कळालं? मी एकटाच गेलो तिथं. 6 कीर्तनकार गैरहजर. मी म्हटलं काय झालं? म्हणजे आम्ही ठरवलं होतं बरं, त्यांची श्रोतेची मागणी ना, पब्लिक डिमांड म्हणतात त्याला. जग पूर्ण करतं, कीर्तनकाराचं काय प्रॉब्लेम आहे? नाही का? ते प्रॉब्लेम आहे म्हणूनच प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? ज्ञानाचा प्रॉब्लेम आहे, अभ्यासाचा प्रॉब्लेम आहे, वैराग्याचा प्रॉब्लेम आहे. अभंग पाठच नाही. नाही कळालं? गावकरी देतात ते अभंग कीर्तनकाराला पाठ नसावेत. काय दुर्भाग्य याच्यापेक्षा. भीती. पण मला अभंग दिला, मी बोललो. आम्ही विचित्र लोक, विश्वास नका ठेवू आमच्यावर. 5-10 मिनटं असं सुंदर बोलायला सुरुवात केली, त्या गावकऱ्यांना एकही शब्द कळेना, एकही शब्द कळेना. 15 मिनटं झाली. मग एक जण उठला, म्हणे महाराज थोडं खाली बोला. म्हटलं लायकी कळाली का? म्हणून इथून पुढं कीर्तनकाराची परीक्षा घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल. कोणाचे पठ्ठे आहेत आपण? कोणाचे पोर आहेत? आपली आई कोण आहे? माऊली हो. पैसा आणि मान हे अंधनामध्ये ज्ञानोबाराय देतात. नाही कळालं? मी एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो. माझं अन्नक्षेत्र आहे, म्हणजे वेगळा अर्थ करू नका, उदाहरण आहे, नाही तर पुढं दुसरा अर्थ काढा. तुमची भीतीच आहे वाकडी ती जे खळायची. माझं अन्नक्षेत्र आहे. आता मी मालक असल्यामुळे अन्नक्षेत्रात वाढले जाणारं
मालक खातो का? राजाचं अन्नक्षेत्र आहे गरिबासाठी, आणि राजाचं जेवण वेगळं आहे. नाही कळलं? तिसऱ्या चरणात सांगतात अर्थ लक्षात ठेवा. गवादी म्हणजे अन्नक्षेत्र. ज्याने माऊलीने मुक्तीचं अन्नक्षेत्र टाकलंय, आणि जेवढे भारतातले संत आहे ना, यांचे प्रवचन ऐका. हे म्हणतात मुक्ती मिळवा, म्हणजे अन्नक्षेत्रात जा, मुक्ती मिळेगी. मुक्ती आहे, मुक्ती आहे. मुक्ती मागणारे कोण आहेत? भिकारी. त्यांच्यासाठी माऊलीने काय टाकलंय? जयाने घातली मुक्तीची. नाही लक्षात आलं? ज्ञानोबरायांच्या घरामध्ये जे अन्नक्षेत्र आहे ते मुक्तीचं आहे, आणि माऊलीचं जे खाणं आहे, ज्ञानोबरायांचा शब्द सांगतो, प्रेमळा लागी जतन केले. ज्ञानोबरायांचं खाणं. ज्ञानोबराय म्हणतात, भगवंताच्या मुखातून बोलताना सांगतात, भगवंत म्हणतात मी सगळं सगळ्याला दिलं. माझं यश, गुण, ऐश्वर्य, औदार्य सगळं वाटून टिकलं मी. यशश्री यशेश्व भविला मारुती बिभीषण केला. असं समजून घ्या सगळं तुम्ही लोक. हे 6च्या 6 गुणाला एक एक माणूस वाटून टाकला. शरीर राहिलं भगवंताचं. शरीर, मला खूप अभिमान वाटतो ज्ञानोबरायांचा बरं का. शरीरसुद्धा लक्ष्मीला दिलं. जगामध्ये कोणत्याही बायांनी शरीर नवऱ्याचं मिळालं म्हणून अभिमान बाळगू नका. त्याचा आत्मा जिंकता आला पाहिजे. शरीर बाजारात मिळतात, प्रेम बाजारात मिळत नाही. ही ओवी ज्ञानोबरायांची. ज्ञानोबराय म्हणतात भगवंताच्या मुखातून, शेकी शरीरही वेचिले लक्ष्मी येसी. शरीर सुद्धा भगवंत म्हणतात देऊन टाकलं, पण शरीराशिवाय जे मी सर्वस्व आहेत, आपण पे विन जे एक. मराठीतला पहिला शब्द आहे साजूक, जे आजपर्यंत वापरतो आपण. तैसेचे सुख साजूक. साजूक सुख ज्ञानोबराय म्हणतात. शरीर देऊन टाकलं लक्ष्मीला, पण साजूक सुख दिलं नाही, आणि ते मी माझ्या भक्तासाठी ठेवलं. एवढे आपण महान आहोत. भक्ता लागी देख जतन, जतन केले. आणि माझा जो भक्त येतो ना, ज्याला 6 गुण लागत नाहीत, यश लागत नाहीत, आणि इथं तर चढाओढ चालली यशासाठी, तू मोठा का? आणि देवाने काहीच दिलेलं नाही. लक्षात येते? आपण पे विना जे एक. ओवी डोक्यात बसवा. शरीराशिवाय जो मनुष्य आहे, आपण पे विना जे एक, तैसेचे सुख साजूक. साजूक सुख भक्ता लागी देख जतन केले. हे ज्ञानोबा आहेत. म्हणून अन्नक्षेत्रामध्ये मुक्ती मिळते, आणि ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये, ज्ञानोबरायांच्या गाभाऱ्यामध्ये साजूक सुख मिळतं. विठाला विठाला. का साजूक सुख मिळतं? पहिल्या चरणात सांगतो. जयाची द्वारी
घराच्या बाहेर अन्न क्षेत्र जयाने घातली आणि त्यांच्या घराच्या दरवाजात सोन्याचा पिंपळ. म्हणजे दिसत नाही, दिसत नाही. पण ज्ञानोबाईचं घर तुम्हाला कुठं दिसलंय? ज्ञानोबाईचं मंदिरात पाहू नका ना, ज्ञानोबाईच्या घरात सोन्याचा पिंपळ आहे. हो, जयाची आहे, मंदिरी शब्द नाही वापरला ना, डोकं चालवा ना. असलं तर त्यांच्या घरात च्या द्वारात. मग त्यांचं घर शोधा म्हणून तर पहिल्यापासून भूमिका बांधली की माऊली कळले पाहिजेत. विठाला विठाला. आपल्या कीर्तनाची सुरुवातच ही की माऊली कळले पाहिजेत. आणि माऊली कळत नाही म्हणून माऊलीचं घर कळत नाही. आणि घर कळत नसल्यामुळे दारातला सोन्याचा पिंपळ दिसत नाही. अंगी ऐसे बळ. काही माणसं श्रीमंत आहेत, बोलू नये, फार घाण शब्द आहे, लांबून बोलतो जरा. श्रीमंत आहेत, पुरुष नाहीत, पुरुषार्थ नाहीत. ज्यांच्या अंगामध्ये बळ आहेत ते वॉचमेन आहेत, श्रीमंत नाहीत. अंगी ऐसे बळ हे अंगातलं सामर्थ्य आणि घराचं सामर्थ्य. आतलं सामर्थ्य साजूक सुख आहे. विठाला विठाला. बराच वेळ झालाय आपल्याला, आपलं आरतीची वेळ आहे. होत राहील आता चिंतन हळूहळू, जोपर्यंत निरंजन नाथ आहेत तोपर्यंत टेन्शन नाही काही. बाकीचे पण प्रकार आहेत, बिचाऱ्यांची मनोभावना वगैरे आहेत. पण जरी 10-5 मिनटं शिल्लक असले तर तुमच्या मेंदूला जे झिंझिने आलेल्या आहेत त्या कमी व्हायला वेळ तर पाहिजे. विठाला विठाला. माझ्याही हातात घड्याळ आहे. तुम्हाला वेळ कळत असेल, मला काळ कळतो. जे अर्ध ठेवतात ना त्यावेळेसच तुम्ही दुसरा भाग पाहत असता. दुसरा भाग हिट झाला पाहिजे म्हणून तो अर्धा ठेवावा लागतो. विठोबा ज्ञानेश्वर